खाण्याचा, पोशाखाचा, बोलण्याचा जो अधिकार संविधानाने स्वतंत्र अशा लोकशाहीनं या भारतीय संविधानानं तुम्हाला या स्वतंत्र राष्ट्रामध्ये दिला, तो आपला हक्क अबाधित ठेवण्याचं कामही आज स्वतंत्र भारतातल्या प्रत्येक नागरिकांचं कर्तव्य आहे। ही जाणीव आपण ठेवली पाहिजे। नवीन पिढीला हा इतिहास माहीत नाही, स्वातंत्र्य म्हणजे काय माहीत नाही, संविधान म्हणजे काय माहीत नाही, आपले हक्क म्हणजे काय माहीत नाही। आपले हक्क आज आपल्या कुठेतरी बुद्धीचा ताबा काही प्रवृत्ती घेत आहेत, जातीवादी प्रवृत्ती घेत आहेत। आपल्याला जातीमध्ये विभागलं जात आहे, धर्मामध्ये विभागलं जात आहे, आपल्याला भाषेमध्ये विभागलं जात आहे, पण तसं नाहीये। हे सर्व मिळून, सर्व जाती धर्मपंथ मिळून आपण सर्व भाऊ आहोत। हे आपल्याला आपली भारताचा जे जगवलेलं आहे लोकशाहीचं सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण सर्व भाऊ आहोत। ही भावना या चोऱ्या चाललेल्या आहेत, आपल्याला फसवलं जात आहे, आपल्या डोक्यात कुठेतरी वेगळे किडे घातले जात आहेत आणि आपण त्या चोराला चोर म्हटला तर तो आपल्याला धर्मविरोधी म्हणतोय। हे तुम्ही लक्षात घ्या। पेपर फुटले जात आहेत आणि चोर झपाटे शिक्षण सम्राट आज त्याचा ताबा घेऊन त्याचा बाजार करायला लागलेले, त्याच्यावर तुम्हाला बोट ठेवावं लागेल। हे बोट ठेवण्याचा अधिकार संविधानानं, लोकशाहीनं, या समर्थ राष्ट्रानं तुम्हाला लिहिलेला आहे आणि तो अधिकार हा हक्क आहे आणि तो हक्क तुम्ही सोडता कामा नये। तो हक्क तुम्हाला राबवावाच लागेल, नवीन पिढीला सुद्धा तो शिकवावा लागेल। आणि म्हणून आज आपण खड्ड्यात पडतोय, हे कसलंच होतं काय? तुम्ही प्रश्न विचारला नाही हा खड्डा का खोदताय, हे तुम्ही लक्षात घ्या। 45,000 कोटी रुपये आज सिंहस्थाच्या नावाखाली आपल्याकडे आलेले, 70,000 कोटीचे तर विना निविदा, बोगस निविदा टेंडर हे वाटले गेले। विरोधामध्ये भ्रष्टाचाराविरुद्ध बोलत होतो तेव्हा पोलिसांचे दम दिले जात होते, काही लोक धर्मविरोधी म्हणत होते, पण आज लोक जेव्हा खड्ड्यात मारायला लागले तेव्हा ते विरोध करणारे बोलायला लागले। कोणी बँडेज घालून फिरते तर कोणी ॲम्ब्युलन्स घेऊन फिरते। हे जे थोतांड आहे, हे थोतांड बंद करायचं असेल तर तुम्ही जो नागरिक आहे तुमच्या हक्काला तुम्ही जागल्याचा विषय केला पाहिजे। तुमच्या हक्काबाजी ठेवण्यासाठी प्रश्न चूक असेल तर विचारले पाहिजे। शाळेमध्ये डोनेशन घेत आहेत, शाळेमध्ये हजार होत आहे, आपली मुलं कधीच डॉक्टर होणार नाही, आपली मुलं कधीच वकील होणार नाही, आपले वकील पोलीस बॅरिस्टर होणार नाही, आपले वकील कधीच शास्त्रज्ञ होणार नाही। कारण का? तर आपल्याकडे पैसे नाही। मराठी शाळा, शासकीय शिक्षण हे आपला हक्क आहे, पण आज मराठी शाळा बंद पडत आहेत, पाडल्या जात आहेत, बंद नाही पडत आहे। नाशिक महापालिकेची भालेकर शाळा जी एका शेंगावाल्यांनी बनवलेली शाळा,